कैसे दोष हे मूर्त, अंगी वाजो असती पाहात, हे जाणताही केवी येथ प्रवर्ताते. तसेच कुलक्षयामुळे होणारे मूर्तिमंत दोष आम्हाला लागतील हे कळल्यावरही आम्ही हे संहाराचे काम कसे बरे करावे. ऐसे पार्थ तिये अवसरी, म्हणे देवा अवधारी, या कल्पशाची थोरी सांगेन तुझ. त्यावेळी असे बोलून पार्थ म्हणाला, देवा ऐका, मी तुम्हाला या पापाचे भयंकर परिणाम सांगतो. कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातनाः, धर्मे नष्टे कुलं कृत्स्नमधर्मोऽभिभवत्युत. कुलक्षय झाला की वंश परंपरेने चालत आलेले म्हणजे सनातन कुलाचार, कुलधर्म नाहीसे होऊन जातात. त्यामुळे अधर्म सर्व कुल व्यापून टाकतो. जैसे काष्ठे काष्ठ मथिजे, तेथ वन्ही एक उपजे, तेणे काष्ट जात जाळीजे प्रज्वललेनी. ज्याप्रमाणे लाकडावर लाकूड घासले असता तेथे अग्नी निर्माण होतो, तो अग्नी भडकला म्हणजे सर्व लाकडांना जाळून टाकतो. तैसा गोत्रींची परस्परे, जरी वधू घडे मत्सरे, तरी तेणे महादोषे घोरे कुळ चिनाशे. त्याप्रमाणे कुळातील लोकांनी द्वेषाने परस्पराचा नाश केला तर त्या भयंकर महादोषाने कुळच नाशाला पावते.